पोचलो ना रे बा मग नागपुरात पिकाचू आणि मी नागपुरात गेल्यावर पिकाचूचा माहोल तर अलगच लेवलचा आहे. या ब्लॉग मध्ये पण आपण तेच लँग्वेज युज करणार आहे जे नागपूरचे लोक बोलते. बे पोट्यो, मी तुमचा तेजा प्रँक स्टार. मागच्या ब्लॉग मध्ये एक कमेंट आली की तुला नागपूरची भाषा बोलणं जमलं नाही. तर बाबा मला एकदम कसं जमणार आहे. चला बे पोट्यो, तुमचा भाऊ आला कॉलेजले, काऊन की तुमच्या भावाचा होता आज कॉलेजमध्ये पेपर. बे पोट्यो, तुम्हाला दाखवासाठी थोडासा अभ्यास करायचा होता, करूनच घेतला. त्यानंतर आले आपले मित्र. त्यानंतर माझे मित्र काय म्हणते, जायना रे बा भोकात, मला का घेते ब्लॉग. अरे म्हटलं तूच आपला मित्र आहे ना. चला बे म्हटलं पोट्यो, पहिलेच उशीर झाला होता तुमच्या भावाले. झटपट पटापट नागपूरच्या मित्रमंडळी सोबत गेलो कॉलेजच्या अंदर. बे पोट्यो, हा आपला कॉलेजचा खास मित्र. डायरेक्ट पेपर देऊन बाहेरच निघालो आम्ही. चला बे पोट्यो, एका पेपरचं टेन्शन दूर झालं ना मग. बे पोट्यो, मित्रमंडळी म्हणे बे कायचा व्हिडिओ घेऊन राहिला बे तू. कॉलेजले टाटा बाय बाय करून चला म्हटलं आता अमरावती जायच्या अगोदर आर्यनले भेटलो. आपला भाऊ आर्यन खतरनाकाचे व्हिडिओ बनवते ना नागपुरात, जसा तुमचा भाऊ अमरावतीत बनवते. त्यानंतर आर्यन सोबत थोडस कामाचं बोललो आणि निघालो. मग पिकाचू आला ना आपल्याला बर्डीच्या चौक मध्ये घ्यायला. बे मला ना नागपूरमध्ये काहीतरी शूट करायचं होतं आणि तुमच्या भावानं डायरेक्ट पब्लिक मध्येच कॅमेरा चालू केला ना. बे या पिकाचून तर मायाच व्हिडिओ काढला मागून. तुमचा भाऊ नागपूरची भाषा शिकत आहे आता. बे नागपूरकर, लवकरात लवकर सांगा कमेंट बॉक्स मध्ये किती % भाषा शिकलो मी तुमची. चला म्हटलं अमरावतीले. तेवढ्यातच पिकाचूले पाहून पुट्टे आवाज करत होते. बे मी नागपूरची भाषा शिकू राहिलो. आणि हा छेटाकभर व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. बे करून घ्या ना मग फॉलो. अजून तर खूप काही बाकी आहे. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.